आद्यशक्तीपीठ सप्तशृंगी गड येथे मंगळवारी 16 एप्रिल पासून नवचंड याग आणि आदिमायेच्या पालखी मिरवणुकीने अनौपचारिकपणे चैत्र उत्सवास प्रारंभ झालाय। बुधवारी 17 एप्रिल रोजी रामनवमी आदिमायेच्या पंचामृत महापूजेने परंपरेनुसार चैत्र उत्सवास प्रारंभ झालाय। सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंगी मातेच्या चैत्र उत्सवात आज दुर्गाष्टमी निमित्त आदिमायेची सकाळी पंचामृत महापूजा होऊन 9:30ला पुरोहितांच्या मंत्रघोषात नवचंडी यागास प्रारंभ झालाय। दुपारी 4ला आदिमायेची मूर्ती आणि पावलांच्या पालखीचे ट्रस्टच्या कार्यालयात आदिमाये सोन्याचे 21 तोळे अलंकार करणाऱ्या देणगीदार भाविक शालिनी पाटील आणि परिवाराच्या हस्ते पूजन होऊन सवाद्य मिरवणूक काढून नगर प्रदक्षिणा करण्यात आली आहे। यावेळी शेकडो भाविक पालखी मिरवणुकीत सहभागी झालेत। दरम्यान आज सकाळी 7ला आदिमायेच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक आणि पंचामृत महापूजेने चैत्र उत्सवास परंपरेनुसार प्रारंभ झालाय। चैत्र उत्सवाच्या पहिल्या माळेस भगवतीच्या दरबारात उपस्थित राहण्यासाठी गडाकडे येणारे रस्ते महिला मंडळासह भाविकांनी फुलून गेले आहेत। दरम्यान मंगळवारी सायंकाळपासूनच प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीची यंत्रणा चैत्र उत्सवासाठी सज्ज झाली आहे। बुधवारी सकाळी 6ला सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे ब्रह्मवृंदांना वर्दी देऊन ट्रस्ट कार्यालयात आदिमायेच्या दागिन्यांचं पूजन झालंय। यानंतर आई भगवतीच्या जयघोषात दागिन्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे। सकाळी 7 पासूनच मुख्य जिल्हा न्यायाधीश एन.डी. जगमलानी यांच्या हस्ते सप्तनिक देवीच्या पंचामृत पूजेस सुरुवात झाली आहे। तत्पूर्वी मंदिराची प्रक्षालय पूजा आणि मूळ मूर्तीचं पाद्यपूजन झाले। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।